आज होती अंगारकी चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. आज माझा उपवास होता. सकाळी स्वस्तिकच्या पप्पांना लवकर उठून डब्बा दिला आणि ते कामाला गेले. त्यानंतर मी माझी कामे लवकरच उरकून घेतली आणि त्यानंतर देवपूजा केली आणि फराळाचं काही बनवलंच नव्हतं. खिचडी भिजवायलाच विसरून गेले होते. त्यामुळे आज फक्त बटाटा बनवला होता. आधी बटाटा उकडून घेतला, त्यानंतर हिरवी मिरची तर नव्हती, लाल मिरची होती. लाल मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून परतून घेतला आणि फराळाचं करून घेतलं. त्यानंतर स्वस्तिकच्या पप्पांचं एक पार्सल आलं होतं, ते रिसीव केलं आणि उघडून बघितलं. त्यानंतर संध्याकाळी स्वस्तिकच्या पप्पांनी मस्तपैकी हारफुल आणलं होतं आणि देवासाठी पेढेसुद्धा आणले होते. तर मग इकडे हारफुल लावून घेतलं, देवाची पूजा करून घेतली. सकाळीसुद्धा पूजा केली होती. आत्ता धूप अगरबत्ती लावली आणि आरती वगैरे करायची बाकी होती आणि स्वयंपाक करायला घेतला होता. पण आधी दिवाबत्ती करून घेतली. त्यानंतर मग चहा प्यायला घेतला. चहा बनवला होता मस्तपैकी, कारण खूप भूक लागली होती आणि स्वयंपाक व्हायचा बाकी होता. तर मग चहा पिला. त्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला. तर आज बनवणार होतो पनीरची भाजी आणि पुरी. तर इकडं पनीरची भाजी झालेली होती आणि पुऱ्या लाटायला घेतल्या होत्या. स्वस्तिकच्या पप्पांनी मला पूर्ण मदत केली होती स्वयंपाक करायला. तर मी इकडं पुऱ्या लाटत होते आणि ते तळत होते. तर अशा प्रकारे आमची पुरी भाजी म्हणजेच पनीरची भाजी आणि पुरी अशा प्रकारे स्वयंपाक झाला होता. त्यानंतर मग पापड वगैरे सुद्धा तळून घेतले आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही आज गेलो होतो तुळस आणायला. तुळस आणली आणि तुळशीची पूजासुद्धा करून